आम्ही 2 दिवस वणीला जायचा प्लॅन करत होतो. अचानकच आईच्या दर्शनाची इच्छा प्रकटली आणि म्हटलं चला जाऊया वणीला सप्तशृंगी गडावर. पण जायचं कसं? थोडासा अभ्यास केला आणि निघालो वरळीवरून. पहाटे 4:45 वाजता. 4:45 वाजताही दादरला हे फुल मार्केट इतकं छानपणे सुरळीत चालू होतं की असं वाटत होतं की दुपारचीच वेळ आहे. सर्व फुलवाले आपापली कामं नित्यनेमाने करत होते. जराही वाटत नव्हतं की ही वेळ पहाटेची आहे. बरोबर आम्ही 4:15 वाजता दादर स्टेशनला पोहोचलो. दादर स्टेशनवरून तिकीट काढले आणि आम्ही निघालो ट्रेन पकडण्यासाठी. पण या फुलवाल्यांची गर्दी बघून आम्हाला खूपच छान वाटलं आणि आम्ही निघालो ट्रेन पकडायला. आता आम्हाला जायचं होतं वणीला. त्यासाठी पहाटेची ट्रेन 5:28ची कसारा पकडायची होती आणि आली कसारा. लागली तर होती कल्याण इंडिकेटरला. आम्ही नमस्कारच करू लागलो. इंडिकेटर लागलं कल्याणचं आणि ट्रेन आली कसारा. बाप रे, जर बघितलं नसतं ना आम्ही की ही कसारा ट्रेन आहे तर आमची ही ट्रेनच मिस झाली असती. आणि त्यानंतर मग बरोबर 2 तासानंतर आम्हाला ट्रेन मिळाली असती. आणि जर असं झालं असतं तर आमची जी वन डे दर्शनाची ट्रिप किंवा वन डे दर्शन करण्याची जी आमची इच्छा होती की मुलांना घरी ठेवून आलो होतो आणि पहाटे निघालेलो तर रात्री काही करून 12पर्यंत तरी घरी पोहोचायचंच होतं. छान असं ट्रेनमध्ये बसलो. बाहेर इतकी थंडी होती ना काय सांगू. खूपच गार वाटत होतं. जसजसं मुंबईच्या बाहेर जाऊ लागलो तसतसं अजूनच सुंदर असं धुकं पडलं होतं आणि इतकी थंडी लागायला लागली. त्यामध्ये ट्रेनमध्ये एक शॉल विकणारा आला होता, पण आम्ही घेतली नाही. कारण का आम्हाला वाटलं तो शॉल विकण्यासाठी आला आहे याचा अर्थ शॉलच विकत असेल. पण नंतर तो उतरल्यानंतर आम्हाला कळालं की ती जर शॉल विकत घेतली असती तर त्याचा फायदा पुढे झाला असता. इतकी प्रचंड थंडी लागत होती आणि सकाळचं वातावरण इतकं सुंदर होतं. खूप असं धुकं पडलं होतं आणि हा सूर्योदय बघा किती हा छान दिसतोय. या सूर्योदयाला पाहण्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवत होतो. शेवटी आला कसारा. कसाऱ्याला उतरलो आणि मग आम्ही ही ओमनी टॅक्सी केली. इथून शेअरिंग मिळते 150 रुपीज पर पर्सन. इथून ती तुम्हाला सोडते डायरेक्ट नाशिक आणि मग आम्ही बसलो शेअरिंग टॅक्सीमध्ये आणि निघालो नाशिक. आणि नाशिकला निघाल्यानंतर इतके छान रस्ते होते. रस्ते पण खूप छानच आहेत आणि मोकळे रस्ते असल्यामुळे ट्रॅव्हलिंग करताना काही त्रास पण झाला नाही आणि रस्ते पण खूप छान असल्यामुळे प्रवासाची दगदग किंवा त्रास झाला नाही. आमच्या त्या दादांनी ओमनीमधल्या छान अशी गाणी लावली होती. ती गाणी ऐकत ऐकत पहाटे आम्ही हा प्रवास सुरू केला आणि आम्ही पोचलो नाशिक. नाशिकला उतरल्यानंतर आम्ही नाशिक डेपोमध्ये गेलो. तिथे खूप भूक लागली होती म्हणून थोडा नाश्ता केला. वडा उसळ इडली सांबार खाल्लं आणि मग आम्ही वाट बघत होतो आमच्या वणीला जाणाऱ्या बसची. फायनली आम्हाला आमची बस मिळाली. ती पण ई-बस. आणि गंमत की महिलांसाठी अर्धं तिकीट असल्यामुळे आम्हाला 170 रुपीजचं तिकीट फक्त 90 रुपीजला पर पर्सन पडले आणि आम्ही दोघींनी प्रवास सुरू केला तर वणीच्या सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी. खूप सुंदर असे डोंगर होते आणि सकाळची वेळ. पोहोचलो आम्ही वणीला. पण आमचा प्लॅन हा वन डेमध्ये रिटर्न येण्याचा असल्यामुळे आम्ही रोपवेचा वापर केला.
आणि या रोपवेने आम्ही वरती जाण्याचं ठरवलं. रोपवे फक्त पर पर्सन 100 रुपीज, ते पण रिटर्न. 1 मिनिटमध्ये आम्ही वरती गडावर पोहोचलो आणि या रोपवेचा पण आम्ही आनंद घेतला. आणि जसं आम्ही गडावर पोहोचलो, बाजूला जाण्यासाठी पायऱ्या पण आहेत, 500 पायऱ्या आहेत गडावर जाण्यासाठी, पण आम्हाला एका दिवसात रिटर्न यायचं होतं, त्यामुळे आम्ही रोपवेचा वापर केला. गडावर आईसाठी ओटीचं सामान घेतलं आणि गडावर आईचं खूप सुंदर असं आम्हाला दर्शन झालं. आईने मनापासून आमची प्रार्थना ऐकली. आणि हा सीन जो आहे, हा गडावरून आम्ही जे बघितलेले डोंगर होते, आईच्या गाभाऱ्यामधून आम्ही हे डोंगर सर्व बघितले. प्रत्येक या डोंगराचं वेगळं महत्त्व आहे, कथा आहेत. आणि खाली आलो आम्ही रोपवेने आणि मी आता हा तुम्हाला दाखवते, हा आईचा गड. हे बघा, आईचं खूप सुंदर मंदिर असं वरती आहे. पण जर वन डे ट्रिपला जायचं असेल किंवा एका दिवसात दर्शन घ्यायचं असेल तर पायऱ्या चढून जाणं तर खूप वेळ लागणार. त्यापेक्षा रोपवेचा वापर केला तर सहज जाऊन दर्शन घेऊन येता येतं. आई खूप थँक्यू अंबज्ञ. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. अजून माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा.